असंही एक नातं बहीण भावाचं, एकत्र मिळून शाळेत जायचं, जाता जाताही खोड्या काढायचं, घरी येताच खाऊसाठी भांडायचं, मग लगेच तिकडून आई बाबा ओरडायचे, म्हणे असले बहीण भाऊ त्यांनी कधी बघितले नसायचे. आता धपाटे खायला नको म्हणून दोघेही मिळून कामाला लागायचे. हे छोटेसे बहीण भाऊ यांना कसला आलाय भूतकाळ, हे तर स्वप्नातही शोधायचे त्यांचा भविष्यकाळ. भविष्याची स्वप्न बघता बघता कधी दिवस सरले त्यांनाच कळले नाही. आणि त्या दिवशी मात्र दोघांच्या भूतकाळातील आठवणींना सुरुवात झाली. लहानपणी वाटायचं हा माझ्यासाठी कधीच रडायचा नाही. ती सासरी जाताना मात्र दुरूनच तिला पाहायचा, पण हुंदका त्याला आवरायचा नाही. पाणावलेले डोळे तिचे सारी गर्दी टिपायचे. दिसताच चेहरा त्याचा, पाय आपोआप त्याच्याकडे धावायचे. घेताच मिठीत तिला त्याचाही हंबरडा फुटायचा. आता फोनवर विचारतो कधी येणार 4 दिवस राहायला. क्षणात आठवतो भूतकाळ सारा आणि लागते हुंदका गिळायला. कधीच व्यक्त होत नाहीत किती प्रेम आहे एकमेकांवर. देवाकडे मात्र रोज मागणं असतं, कृपा ठेव माझ्या दादावर. नेहमीच वाटतो वटवृक्षासारखा आधार आणि अभिमान तुझा. देवा प्रत्येक घरी साजरे कर हे रक्षाबंधन, असा आशीर्वाद मागते तुझा. या मनातील 4 लाईन्स तुमच्या मनापर्यंत पोहोचल्या असतील तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.